तिकडे भाजपकडून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेवरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। शिवसेनेच्या वतीनं उद्याला एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। भाजपनं केलेल्या आतापर्यंतच्या सर्व आरोपांना सगळी उत्तरं देणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिलाय। आतापर्यंत शिवसेनेनं खूप सहन केलं, आता शिवसेना उद्ध्वस्त करणार असा इशाराही राऊत यांनी दिला। तसंच भाजपचे 3.5 लोक जेलमध्ये जाणार आणि ही 3.5 लोक कोण हे उद्याच पत्रकार परिषदेत उघड करणार असंही राऊत म्हणाले। शिवसेना भवनात 4 वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल। मी शिवसेनेची म्हणतो, मी तर असेनच, मी बोलेन, पण शिवसेनेचे सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील। पक्ष म्हणून आम्ही घेऊ। जी काय दादागिरी चाललेली आहे, केंद्रीय तपास यंत्रणा असतील, शिवसेनेवर, ठाकरे परिवारावर, आमच्या सगळ्यांवरती जे काय खोटे आरोपांचा चिखल उडवला जातो, त्या सगळ्यांना उत्तरं मिळतील उद्या। मला असं वाटतं पुढल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3.5 लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीमध्ये असतील, देशमुख बाहेर असतील। आय रिपीट, भारतीय जनता पक्षाचे 3.5 लोक हे त्याच कोठडीमध्ये असतील मुंबई। महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या, आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे हे लक्षात घ्या, आणि सरकार हे सरकार असतं। पाहू कोणात किती दम आहे। याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं। संजय राऊत आजकाल जे बोलतायत त्यातना ताळ आहे ना तम्य आहे, आणि त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या लिखाणाच्या कॉलमचं नाव बदलून रोख ठगच्या ऐवजी ना तार ना तम्य अशा पद्धतीचं नाव ठेवावं, म्हणून त्यांना आता कोणी सिरियसली घेत नाही। याचा अर्थ या आधीच्या पत्रकार परिषदा या त्यांच्या होत्या, शिवसेनेच्या नव्हत्या, आणि आज ज्या वेळेला ते एकटे पडले, दुर्दैवी हे चित्र आहे। आज शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीपासून संजय राऊत हे एकटे पडलेले आहेत, आणि म्हणून आता कधी नाना पटोलेंच्या खांद्यावर हात टाक, कधी लिखाणामधून आव्हान कर की बाकीच्यांनी माझ्या बाजूने बोललं पाहिजे, आणि आता त्यांना ही अवस्था झाली आहे, बोलावं लागतंय की शिवसेनेची पत्रकार परिषद आहे। याचा अर्थ त्यांना स्वतःलाच शंका आहे की ते शिवसेनेचं नेतृत्व करतात की नाही। संजय राऊतांच्या मागे देखील एकही शिवसैनिक नाही, शिवसेनेचा नेता नाही, हे पाहून बघितलं, म्हणून आता स्वतःहून पत्रकार परिषद सेनाभवनमध्ये घेत आहेत, आणि ह्यांना सांगावं लागतं की पत्रकार परिषद शिवसेनेची। आज मी बोलत असताना मला सांगावं लागत नाही की भारतीय जनता पार्टीसाठी बोलतोय, कारण आमच्या रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कडवट कार्यकर्ते आहोत।